नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक दुःखद बातमी आहे. काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे 3:30 निधन झालंय. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1 महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावरती त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेल यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. वयाच्या 71व्या वर्षी अहमद पटेल यांनी मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अहमद पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. अहमद पटेलजी यांच्या निधनानं धक्का बसलाय. सार्वजनिक आयुष्यात त्यांनी अनेक वर्ष समाजसेवा केली. त्यांच्या तीव्र विचारसरणीसाठी परिचित असलेल्या काँग्रेस पक्षाला बळकट करण्याच्या त्यांच्या भूमिकेचं नेहमीच स्मरण केलं जाईल. त्यांचा मुलगा फैजल यांच्याशी बोललो, दुःख व्यक्त केलं. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. राहुल गांधी यांनी केलेलं ट्विट हा एक दुःखद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेसचे आधारस्तंभ होते. ते काँग्रेससाठी जगले आणि श्वास बनले. कठीण काळात सुद्धा ते पक्षाबरोबर उभे राहिले. अहमद पटेल नेहमी आमच्या स्मरणात राहतील. फैजल, मुमताज आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सोबत आहोत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. तर प्रियांका गांधी यांचं ट्विट, अहमदजी केवळ एक हुशार आणि अनुभवी नेते, त्याशिवाय ते चांगले मित्रही होते.